आम्ही तशी 2004 पासूनच सेंद्रिय शेती चालू केली होती, पण धर सोडवायची आमची त्या टायमाला. आम्ही घडीत रसायन वापरायचं, घडीत कोणी काही सांगितलं का पुन्हा जैविक शेती पुन्हा यायचं. आणि खरी सुरुवात केली आम्ही 16 पासूनच, 16-17 पासून आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही प्रशिक्षण घेतली, त्याच्यातल्या त्रुटी समजून घेतल्या का रसायनाने अशी शेती केली तर काय होतं, रासायनिक जैविक शेती केल्यावर काय त्याच्यातून तोटे फायदे होतात, त्याचा पहिला अभ्यास चांगला केला. त्याच्यासाठी कृषीक्षेत्रापर्यंत महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत प्रशिक्षणाला जाऊन आलो. आणि आम्ही दोघंही नवरा बायको प्रशिक्षण घेतलं कधी कधी जाऊन, कारण कधी कधी मी सांगितलेलं बायकोला पटत नसायचं, मग बायकोला प्रशिक्षणाला घेऊन गेलो. तिनं पण समजून घेतलं त्याच्यामधून, मग तिनंही मला त्याला प्रतिसाद दिला आणि त्यातून आमच्या सेंद्रिय शेतीचा उगम झाला. नमस्कार, मी बाबाजी प्रभाकर बांगर, राहणार बोरी, खुर्द, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आमच्या घरामध्ये ना काही नातेवाईकांमध्ये कॅन्सरयुक्त शेतकरी बघितले आणि म्हणजे आमची पाहुणे बघितली. त्या पाहुण्याला आजार कशामुळे झाला, का झाला, त्याची माहिती आम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव याच्यातून भेटली. सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. मग म्हटलं आपणच आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. मग आम्ही पहिली परसबाग चालू केली, 1 गुंठ्यापासून सुरुवात केली. 1 गुंठापासून सुरुवात केल्यामुळं आम्ही तिथं अनुभव घेतला पहिला 1 गुंठ्यावरूनच, काय याच्यात येणाऱ्या अडचणी काय आहे, तोटे काय आहे, याला कोणते रोग येतात, मग त्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे. आणि त्यात आम्हाला कृषी विज्ञान केंद्राचं आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं योग्य वेळच्या वेळी मार्गदर्शन लाभलं. त्यांनी आम्हाला योग्य वेळी ठिकठिकाणी प्रशिक्षणं दिली. कधी आम्हाला कृषी क्षेत्रावर नेलं तिथं प्रशिक्षणासाठी. बांगर दाम्पत्याने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथून सुरुवातीला गांडूळ खत निर्मिती कशी तयार करू शकतो या विषयीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर आउटस्किलिंग ऑफ नॅचरल फार्मिंग या प्रशिक्षणाद्वारे या दोन्ही दाम्पत्यांनी आपण सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी कशा प्रकारे तयार करू शकतो याविषयीचं 2 दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत या दोन्ही दाम्पत्याला देण्यात आलेलं आहे. या वांगी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी किंवा बांगर दाम्पत्यांनी दशपर्णी अर्कचा वापर केलेला आहे, जीवामृताचा वापर तयार केलेला आहे आणि घरच्या घरी निविष्ठा बनवून एक चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी त्यांनी या जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल किंवा बीजामृत कशा प्रकारे तयार करता येईल याचं संपूर्ण ट्रेनिंग कृषी विज्ञान केंद्रामार्फत तसेच कृषी विभागामार्फत या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. त्यामध्ये बीजामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, जीवामृत असेल, पंचगव्य असेल किंवा घरच्या घरी चांगल्या प्रकारचं शेणखत कशा प्रकारे तयार करायचं आहे या सर्व निविष्ठा आपण घरच्या घरी तयार करू शकतो. त्यामध्ये नत्राचा वापर घरच्या घरी निविष्ठा बनवून कशा प्रकारे करू शकतो त्याला फिश ॲमिनो म्हटलं जातं. त्यानंतर स्फुरदसाठी कुठल्या गोष्टींचा वापर करून आपण स्फुरद तयार करू शकतो याचंही प्रशिक्षण घेतलेलं आहे. स्फुरदसाठी प्रॉमचा वापर केलेला आहे. भूसुधारकामध्ये गांडूळ खताचा वापर केलेला आहे. चांगलं कुजलेलं शेणखत म्हणजे आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागणारी ज्या निविष्ठा आहेत आणि कीड रोग नियंत्रणासाठी जैविक असतील आणि सेंद्रिय निविष्ठा या दोघंही दाम्पत्याला तयार करता येतात आणि त्याचीच प्रचिती म्हणून हा एक वांग्याचा खूप चांगला प्लॉट तयार झालेला आहे. याच्यामध्ये अडचणीचा असा भाग होता का सध्याची परिस्थिती अशी का खूप रासायनिक औषधांचा वापर करून सध्याच्या म्हणजे जे मानवी जीवन आहे याच्यावर खूप परिणाम झालेला आहे रासायनिक पद्धतीचा आणि त्याच्यामुळे कॅन्सरसारखे रोग वाढत आहेत. जशा पद्धतीने पंजाबमध्ये त्या जमिनीमध्ये जर आपण पाहिलं तर 65% नायट्रोजन हे सापडलेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण 12%चे. तर आम्ही काय केलं का हे जी खतं द्यायची असतात हे सेंद्रिय खतं देण्यासाठी आम्ही यांना मार्गदर्शन केलं. तर याच्यामध्ये आम्ही जीवामृत तयार करण्यासाठी मार्गदर्शन. जीवामृत कसं केलं, आम्ही एक बॅरल घेतला, 100 लिटरचा बॅरल घेतला, त्याच्यामध्ये शेण घेतलं 10 किलो, 2 किलो डाळीचं पीठ घेतलं, 1 किलो गूळ घेतला आणि जैविक माती बांधावरची माती घेतली. असं 7 दिवस आंबून आम्ही प्रत्येक सरीमध्ये हे टाकून दिलं. अशा पद्धतीने बाबाजी बांगर मी प्रत्येक वेळेस येतो, यांना मार्गदर्शन करतो. आम्ही लावगडसाठी ही वांग्याची चिवचिव जात प्रगती म्हणून चिवचिव जात निवडलेली आहे. ह्या जातीची ना रोगप्रतिकारक शक्ती एकदम चांगली आहे, जिच्यावर जास्त रोग करणं येतच नाही आहे आणि
जे काही खोडाळी वगैरे याला ही बळी पडत नाही आहे जास्त. वांगी पहिली जमीनच आपण पहिली सुपीक चांगली करून घ्यावं लागते आणि नंतरच लागवड करावं लागते. काळी जमीन तर चालते आणि निचरा होणारी जमीन चालते. आता आपण सध्या काळी जमीन आहे तिच्यातच लागवड केलेली आहे. आणि अगोदर आम्ही जे काही 4-5 वर्षापूर्वी लागवड केली होती त्यावेळेला ती जमीन काळीच जमीन होती. या अगोदर आमच्या शेतामध्ये ना या बीट पीक होतं. बीट पीक केल्यानंतर आम्ही नांगरट करून घेतली. नांगरट केल्यावर आम्ही खतपस टाकून घेतली. त्याच्यामध्ये गांडूळ खत टाकलं, शेणखत टाकलं आणि नंतर रोटर मारून घेतला. रोटर मारल्यावर सरी काढली 4 फुटाची, 4.5 सरी काढली. 4.5 सरी काढल्यानंतर याच्यामध्ये एकूण 1200 रोपं बसली आणि रोपं 2 फुटावर लागवड केली त्याची. आम्ही पाणी याला सुरुवातीपासून ड्रिपचा वापर केला, कारण ह्या मालाला आहे ना पाणी अतिशय कमी लागतं, त्यामुळे ड्रिपचाच वापर केला याला. ही 20 गुंठे क्षेत्र आहे. 20 गुंठे आपण 1200 रोपे लावलेली आहेत. मालाला बाजार कधी सापडेल आपल्याला, मग त्याचा विचार करून आम्ही त्याची लागवड केली आणि आज खरोखरच बाजार चांगले आहेत. वांग्यावर खोडाळीचा आणि शेंडेअळीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त होतो. त्यामुळं सोलर ट्रॅप, फॉरामेन ट्रॅप, कामगंध सापळे याचा वापर केला. वरती फवारण्यासाठी आम्ही घरच्या घरी दशपर्णी बनवलेली आहे. त्या दशपर्णीचा वापर सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला आहे ना 4-4 दिवसांनी करावा लागत होता, पण आता आम्हाला 15-15 दिवसांनी लागवड फक्त अमावस्या पौर्णिमेला फवारणीचा वापर करतो आम्ही. आता यामध्ये विद्रावेगी खते कृषी विज्ञान केंद्रामार्फत मिळालेली आम्हाला KMB, PSB, मायक्रोन्यूट्रॉन याचा वापर केला. मायक्रोन्यूट्रॉनने जमिनीचा ग्रोथ चांगला होतो. सध्या वांग्याला आता आपल्याला भाव 300 ते 350 रुपये भेटतोय आता.